फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव आणि आपण सुरुवात करणार आहोत आज तुमच्या 6th स्टँडर्डच्या मॅथ्सला. मला माहिती आहे तुमची सुट्टी चालली आहे, पण या सुट्टीचा उपयोग आपण थोडासा अभ्यासासाठी पण करून घेऊयात का? कारण तुमची सुट्टीत असंही तुम्हाला कुठे बाहेर जाता येत नाही. मग या सुट्टीत आपण रोज थोडा थोडा अभ्यास करणार आहोत. ओके, तर आज आपण सुरुवात करणार आहोत 6th स्टँडर्डच्या मॅथ्सला. त्यातलं तुमचं फर्स्ट चॅप्टर जे आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. ओके, सो 6th स्टँडर्डच्या मॅथ्स मधलं जे पहिलं चॅप्टर बघतोय त्याच्यामध्ये तुम्हाला जॉमेट्रीच्या एकदम छोट्यापासून छोट्या कन्सेप्ट पासून बघायचं आहे. ओके, मग आता सगळ्यात पहिली बेसिक कन्सेप्ट बघणार आहोत आपण. आता बघा, सपोज आय हॅव वन पेन आणि या पेनने मी एक डॉट ड्रॉ केला. ओके, आय हॅव ड्रॉन वन डॉट हियर. ओके, अँड आय हॅव गिवन नेम टू दॅट डॉट. ओके, आता हा डॉट म्हणजेच काय आहे? तुमचा एक पॉइंट आहे, बरोबर. सो अ डॉट इज नथिंग बट युअर पॉइंट. सो ही सगळ्यात पहिली बेसिक कन्सेप्ट आहे तुमच्या जॉमेट्रीची, ती म्हणजे पॉइंट. सो सगळ्यात स्मॉल आणि पहिली बेसिक कन्सेप्ट जॉमेट्रीतली कुठली आली आहे तुमची? पॉइंट. सो अ पॉइंट इज शोन बाय अ टायनी डॉट. तुमच्याकडे पेन असेल, पेन्सिल असेल, जे काही असणार त्याच्याने तुम्ही एक सिंपल डॉट ड्रॉ केला, तो म्हणजेच काय असणार आहे? तुमचा पॉइंट. आलं लक्षात? ओके, सो ही झाली तुमची पहिली कन्सेप्ट. आता आपण बघणार आहोत जॉमेट्रीतली तुमची दुसरी कन्सेप्ट. आता हे बघा, दुसरी कन्सेप्ट. जसं आपण वरती बघितला पॉइंट, हा असेच मी दोन पॉइंट घेणार आहेत. आता हियर अगेन आय एम गोइंग टू टेक टू मोर पॉइंट्स. This first point is named as point A, and here again I am going to take one more point, that is point B. Okay, आता या दोन पॉइंट्सला मला जॉईन करायचं आहे. ओके, या दोन पॉइंट्सला जॉईन करून मला एक लाईन ड्रॉ करायची. सो युजिंग स्केल आय एम गोइंग टू ड्रॉ अ लाईन. मी स्केल घेतली आणि या स्केलने या दोघही पॉइंट्सला जॉईन केलं. ओके, आता ही लाईन ए पॉइंट आणि बी पॉइंट मधून जाते, बरोबर. आता ही लाईन मी इथपर्यंतच काढली बाळांनो, ही अजून मी पुढे वाढवू शकते का? हो, नक्कीच वाढवू शकतात तुम्ही, बरोबर. मला जर वाढवायची असेल तर मी अजून ही लाईन पुढे वाढवणार, बरोबर. जर ही लाईन बी पासून पुढे पण वाढवू शकतो का आपण? हो, ही लाईन आपण बी पासून पण पुढे वाढवू शकतो, बरोबर. मग किती वाढवू शकतो? आता ही लाईन जर मला ए पासून कुठपर्यंत वाढवायची? आता इथे माझा बोर्ड इथपर्यंत आहे, मी बोर्ड जेवढा आहे तेवढी लाईन वाढवणार. बी पॉइंट पासून पण जेवढा बोर्ड आहे तेवढी लाईन वाढवणार. तुम्ही काय करणार? तुमच्या नोटबुकचं पेज जेवढं असेल तेवढी तुम्ही ती लाईन ए पासून पुढे वाढवणार, बी पासून पुढे वाढवणार, बरोबर. पण ती किती वाढवणार? एखादा म्हणेल नाही, मला ती लाईन माझ्या घरापर्यंत न्यायची. पॉसिबल आहे का? नाही. सो जेव्हा तुम्हाला एक्सटेंडेड लाईन दाखवायची असते पेपरवर, तेव्हा आपण काय करतो? ती ॲरो हेडने दाखवतो. म्हणजेच काय, जर ॲरो हेड दाखवलंय दोघं साईडला, म्हणजेच काय, ही लाईन पुढे एक्सटेंड होतच राहणार आहे. सो सगळ्यात पहिलं बघितलं होतं आपण बेसिक कन्सेप्ट, ती म्हणजे पॉइंट, आणि दुसरी काय बघितली आपण? लाईन. आता लाईनच्या काही प्रॉपर्टीज आहेत ज्या आपण बघूयात. सगळ्यात पहिलं म्हणजे लाईन म्हटल्यावर तुम्हाला काय आठवतं रे बाळांनो? असं काहीतरी स्ट्रेट असणार आहे, बरोबर. म्हणजेच तुमची पहिली प्रॉपर्टी काय झाली लाईनची? लाईन इज स्ट्रेट. ओके, सेकंड प्रॉपर्टी काय आहे? ही लाईन कुठे थांबते का? नाही. मला जेवढी हवी आहे, एखाद्याला छोटी हवी असेल तो छोटी ड्रॉ करणार, एखाद्याला मोठी हवी असेल तो मोठी ड्रॉ करणार, बरोबर. दॅट मीन्स तिला कुठे एंड पॉइंट्स आहेत का? कुठे ती एंड होत आहे का? नाही. दॅट मीन्स लाईन डज नॉट हॅव एंड पॉइंट्स. जी शेवटची लिमिट्स आहेत तिला कुठेही लिमिट नाहीये. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज लाईन डज नॉट हॅव एनी एंड पॉइंट्स. ओके, सो दिस इज द सेकंड प्रॉपर्टी, दॅट लाईन does not have end points. Okay, now आता हिला एंड पॉइंट्स नाही आहेत, म्हणजेच ही लाईन कुठपर्यंत वाढवू शकतो आपण? we can extend it to forever. That means
it does not have any end points, so we can extend it to forever. We can extend it to forever. Okay, so लाईनच्या बेसिक 3 प्रॉपर्टीज काय झाल्या? लाईन इज स्ट्रेट. सगळ्यात पहिलं लाईन म्हटलं की तुम्हाला काय लक्षात येणार आहे? लाईन स्ट्रेट असते, बरोबर. दुसरं काय? लाईन डज नॉट हॅव एनी एंड पॉइंट्स. लाईनला कुठे एंड पॉइंट्स आहेत का? नाही. तुम्ही ती कितीही पुढे वाढवू शकता. त्यासाठीच आपण काय शो केलं इथे? दोघे साइडला एरो हेड शो केले, बरोबर. अँड द थर्ड वन इज वी कॅन एक्सटेंड इट टू फॉरएव्हर. तिला एंड पॉइंट्स नाही आहेत म्हणून आपल्याला हवी तेवढी आपण ती लाईन वाढवू शकतो. ओके, सो फर्स्ट बेसिक कन्सेप्ट इज point, next line, and again we are going to see the next concept. Okay, जसे मी इथे परत 2 पॉइंट्स घेतले होते, पॉइंट A and point B. Again I am going to take 2 points, point A and point B. This is my point A and this one is my point B. Okay, आता मी काय म्हटलं, या दोघं पॉइंट्सला जॉईन करायचंय. ओके, परत मी स्केल घेणार आहे. युजिंग स्केल आय एम गोइंग टू जॉईन दिस 2 पॉइंट्स. या दोघं पॉइंट्सला मी जॉईन केलं. ओके, आता मी बोलताना काय म्हटले होते? जॉईन दिस 2 पॉइंट्स. तर मी काय केलं? फक्त या 2 पॉइंट्सला जॉईन केलं, बरोबर. मग आता या दोघही पॉइंट्सला जॉईन केलं. मी पुढे वाढवू शकते का? नाही. का? कारण मी काय म्हटलं होतं? फक्त मला दोघं पॉइंट्स जॉईन करायचे, म्हणजे A पासून ते B पर्यंत जॉईन करायचंय. म्हणजे काय? याची लेंथ फिक्स्ड आहे, याला एंड पॉइंट्स आहे की स्टार्ट कुठून होणार? A पॉइंटला, एंड कुठे होणार? B पॉइंटला. म्हणजेच जेव्हा तुमच्या लाईनची लेंथ फिक्स असते, दॅट टाइम इट इज कॉल्ड ॲज लाईन सेगमेंट. ओके, सो दिस इज युअर नेक्स्ट कन्सेप्ट, दॅट इज लाईन सेगमेंट. ओके, जसं आपण लाईनच्या प्रॉपर्टीज बघितल्या होत्या, तसंच आता आपण लाईन सेगमेंटच्या काय प्रॉपर्टीज आहेत त्या बघूया. ओके, सो हियर युअर फर्स्ट प्रॉपर्टी इज, तुमची लाईन स्ट्रेट होती, बरोबर. लाईन सेगमेंट पण कसं आहे? स्ट्रेट आहे. सो फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ लाईन सेगमेंट इज लाईन सेगमेंट is straight. Okay, line segment is also straight. आता दुसरी प्रॉपर्टी तुमची लाईनची काय होती? लाईन डज नॉट हॅव एंड पॉइंट्स. पण इथे काय आहे? आपल्या लाईन सेगमेंट A पॉइंटला सुरू होतोय, B पॉइंटला थांबतोय. म्हणजे इथे काय आहे? तुम्हाला एंड पॉइंट्स आहेत. सो युअर सेकंड प्रॉपर्टी इज लाईन सेगमेंट as end points. हा सगळ्यात मोठा मेजर डिफरन्स आहे तुमच्या लाईन सेगमेंट आणि लाईन मधला. लाईनला एंड पॉइंट्स नसतात, लाईन सेगमेंटला एंड पॉइंट्स असतात. ओके, आता जर याला एंड पॉइंट्स आहेत तर आपण याला पुढे वाढवू शकतो का? नाही. तीच झाली तुमची थर्ड प्रॉपर्टी, दॅट इज वी कॅनॉट एक्सटेंड it to forever. म्हणजे आपण तिला पुढे वाढवू शकत नाही. ओके, आता हे काही जे पॉइंट्स मी लिहून दिली आहेत तुम्हाला, ही सगळी तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करायची आहेत. का? कारण या सगळ्या प्रॉपर्टीजवर बेस्ड, या सगळ्या थिअरीवर बेस्डच तुम्हाला तुमचा पुढचा प्रॅक्टिस सेट आहे. म्हणून हे सगळं तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. तोपर्यंत व्हिडिओ पॉज करा. झालं का लिहून बाळांनो? आता आपण एकदम थोडक्यात रिवाइज करून घेऊयात लाईन आणि लाईन सेगमेंट मधला डिफरन्स. हे बघा, लाईन कशी आहे तुमची? स्ट्रेट आहे. लाईन सेगमेंट कसा आहे? स्ट्रेट आहे, बरोबर. तर सगळ्यात पहिला डिफरन्स नाही, सिमिलॅरिटी म्हणता येईल आपल्याला. दोघंही कसे आहेत? स्ट्रेट. सेकंड पॉइंट, लाईन कशी आहे तुमची? वाढतच जाते, तिला एरो हेड्स आहेत, बरोबर. ती कुठे थांबते का? नाही. दोघं साइडला काय आहेत? एरो आहेत, म्हणजे ती पुढे वाढतच जाणार आहे. दॅट मीन्स इट डज नॉट हॅव एंड पॉइंट्स. एरो दिले आहेत म्हणजे काय? तिला एंड पॉइंट्स नाही आहेत. तसंच इथे लाईन सेगमेंटला काय आहे? इथे एंड पॉइंट्स आहेत. इट स्टार्ट्स फ्रॉम वन पॉइंट अँड इट्स एंड्स ॲट
another point. That means it has endpoints. So this is your second difference, that is line does not have endpoints and line segment has endpoints. ओके, जर तुमच्या लाईनला एंड पॉइंट्स नाहीयेत म्हणजेच तुम्ही ती किती वाढवू शकतात, तुम्हाला हवी तेवढी वाढवू शकतात. सो वी कॅन एक्सटेंड इट टू फॉरएव्हर अँड as the line segment has end points, so we cannot extend it to forever. आता आपण आपल्या पुढच्या कन्सेप्ट्स कडे वळूयात. तर आता आपली पुढची कन्सेप्ट आहे रे. तर विद्यार्थी मित्रांनो, सपोज आपल्याकडे टॉर्च आहे. ओके, मी एक टॉर्च ड्रॉ केली आहे. आता ही टॉर्च जर आपण ऑन केली तर काय होणार आहे, एक फॉरवर्ड डिरेक्शन मध्ये त्याचं लाईट जाणार आहे. बरोबर, म्हणजेच काय, ही रेज त्या टॉर्च मधून बाहेर येणार आहेत. बरोबर, मग आता या टॉर्च मधून रेज इथून स्टार्ट होत आहेत आणि एक फॉरवर्ड डिरेक्शन मध्ये कंटिन्युअसली जात आहेत. बरोबर, इट स्टार्ट्स फ्रॉम वन पॉइंट अँड कंटिन्युअसली गोज इनटू वन फॉरवर्ड डिरेक्शन, राइट. सो दिस इज नथिंग बट युअर रे. मग रे कसा ड्रॉ करतात, म्हणजे you always starts from one point and continuously goes into one forward direction. That is nothing but your ray. हा पॉइंट कन्सिडर करूयात आपण A आणि इथे अजून एक पॉइंट कन्सिडर केला मी B. ओके, now here this ray starts at point A and goes forward into other direction. आता इकडे पॉइंट B आहे, तो B पॉइंटच्या डिरेक्शन मध्ये कंटिन्युअसली फॉरवर्ड जातोय. कुठपर्यंत जातोय आपल्याला माहित आहे का? हे टॉर्च मधून निघालेले लाईट कुठे जाते, आपल्याला कुठे जाऊन थांबणार आहे माहित आहे का? नाही. म्हणजेच काय, आपल्याला किती एक्सटेंड होत आहे ते माहित नाहीये, म्हणून आपण इथे काय दिलाय, एरो हेड दिलाय. So every time when you are going to draw a ray, it always starts from one point and continuously goes forward into another direction. मग आता इथे हा रे काय A पॉइंट पासून सुरू होतोय आणि B पॉइंटच्या डिरेक्शनने कंटिन्युअसली फॉरवर्ड डिरेक्शनला जातोय. बरोबर, मग आता या रेचं नाव आपण रीड कसं करू शकतो. सपोज one more thing. This A is nothing but your starting point of this ray, so it is called as origin of this ray. Okay, जो काही तुमचा स्टार्टिंग पॉइंट असतो रेचा त्याला काय म्हणतात, ओरिजिन. मग आता रेचं नाव मला रीड करायचं आहे. बरोबर, मग रेचं नाव रीड करताना मी कसं करणार, रे A B. ओके, कोणी म्हणेल मी रे B A लिहिलं तर चालेल का? Nahi, it's wrong. Why? Because every time you are going to start with origin and going to end with another point. Okay? म्हणजे तुम्हाला काय, नेम जेव्हाही तुम्ही रेचं नाव रीड करणार आहात, you always start with the origin. So this ray AB is correct naming and this one is wrong. Okay? So इथे आपण काय शिकलो की ray always starts with one point and goes into another direction. So आपण ती डेफिनेशन लिहून घेऊया. ray always start with one point and continuously goes forward into one direction. And one more thing, starting point of a ray is called origin of that
Okay, so ray always starts from one point and goes continuously into one forward direction, and origin is nothing but your starting point of the ray. Now we will move forward to the next concept. तर आपली पुढची कन्सेप्ट आहे कॉन्करंट लाईन्स. ओके, कॉन्करंट लाईन्सच्या आधी आपण बघूया. सपोज आय हॅव टेकन वन पॉइंट. ओके, मी एक पॉइंट ड्रॉ केला. ओके, या पॉइंटला नाव दिलं मी सपोज पॉइंट ए. पॉइंट ए. ओके, आता या पॉइंट मधून मला काही लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. या पॉइंट्स मधून जाणाऱ्या लाईन्स मला ड्रॉ करायच्या आहेत. ओके, so I am going to draw a line which is going to pass through this point. आता या पॉइंट मधून जाणाऱ्या किती लाईन्स मी ड्रॉ करू शकते रे बाळांनो? मला हवा तेवढ्या ड्रॉ करू शकते. 2 केली. ही एक पहिली लाईन ड्रॉ केली मी. दिस वन सेकंड. ओके, अजून लाईन्स ड्रॉ करू शकते मी या पॉइंट मधून जाणाऱ्या. बरोबर, मला हव्या तेवढ्या लाईन्स मी या पॉइंट मधून जाणाऱ्या ड्रॉ करू शकते. म्हणजेच काय, तुम्ही कितीही लाईन्स ड्रॉ करू शकतात. असंख्य लाईन्स तुम्ही या पॉइंट मधून जाणाऱ्या ड्रॉ करू शकतात. मी 3 ड्रॉ केल्या, तुम्ही 4 करू शकतात, कोणी 5 करेल. बरोबर, सो एका पॉइंट मधून इनफायनाइट नंबर ऑफ लाईन्स पास होत आहेत. बरोबर, इनफायनाइट नंबर ऑफ लाईन्स म्हणजे काय, असंख्य लाईन्स एकाच पॉइंट मधून ड्रॉ होत आहेत. बरोबर, सो ही एक या स्टेटमेंटवर क्वेश्चन येऊ शकतो, फिल इन द ब्लँक्स वगैरे म्हणून आपण हे स्टेटमेंट नोट डाउन करूया. ओके, व्हॉट इनफायनाइट नंबर ऑफ लाईन्स, इनफायनाइट नंबर ऑफ लाईन्स can be drawn through one point. Okay, so infinite number of lines can be drawn through one point. जसं आपण इथे बघितलं, A पॉइंट मधून इनफायनाइट नंबर ऑफ लाईन्स पास होत आहेत. बरोबर, सो आता आपल्याला बघायचंय कॉन्करंट लाईन्स. मग जेव्हा एकाच पॉइंट मधून 2 or more, 2 किंवा 2 पेक्षा जास्ती लाईन्स पास होतात, तेव्हा त्या लाईन्सला काय म्हणतो आपण, कॉन्करंट लाईन्स. जसं इथे मी कन्सिडर केलं, दिस इज लाईन एल, दिस इज लाईन एम अँड दिस इज लाईन एन. ओके, या ए पॉइंट मधून लाईन एल, लाईन एम अँड लाईन एन पास होते. मग जेव्हा एकाच पॉइंट मधून 2 किंवा 2 पेक्षा जास्ती लाईन्स पास होतात, त्यांना म्हणतो आपण कॉन्करंट लाईन्स. ओके, now so we will write down the definition of concurrent lines. So 2 or more lines pass through one point then those lines are called concurrent lines. आलं लक्षात बाळांनो? जेव्हा एका पॉइंट मधून 2 किंवा 2 पेक्षा जास्ती लाईन्स पास होतात, तेव्हा त्या लाईन्सला काय म्हणतो आपण, कॉन्करंट लाईन्स. ओके, मग आता हा पॉइंट ए पॉइंट. बरोबर, हा ए पॉइंट ज्याच्यातून या सगळ्या कॉन्करंट लाईन्स पास होत आहेत, त्यांना काय म्हणणार आपण, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. जसं आपल्या फॅमिलीमध्ये सगळे मेंबर्सचं सरनेम एकच असतं. बरोबर, तसंच या सगळ्या लाईन्स ज्या एकाच पॉइंट मधून पास होत आहेत, त्यांना काय, त्या पॉइंटला काय म्हणणार मग आपण, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. Therefore the common point through which they pass is called
पॉइंट ऑफ कॉन्करन्स. पॉइंट ऑफ कॉन्करन्स. ओके, काय बघितलं आपण सगळ्यात आधी की एका पॉइंट मधून इन्फायनाइट नंबर ऑफ लाईन्स पास होत आहेत, असंख्य लाईन एका पॉइंट मधून पास होणार आहेत. मग जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्ती लाईन्स एकाच पॉइंट मधून पास होतात तेव्हा आपण त्यांना काय म्हणतो, कॉन्करंट लाईन्स. व्हेन टू ऑर मोर लाईन्स पास थ्रू one point, then those lines are called as concurrent lines. And the common point through which all the lines passes, those are called as, then that point is called as point of concurrence. Okay, मग इथे point of concurrence काय झाला तुमचा, point A, बरोबर. तर आता हे सगळं तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये राईट डाऊन करून घ्यायचं आहे व्हिडिओ पॉज करून. ओके, तर बाळांनो आपण आज काय काय शिकलो ते शॉर्टली रिवाइज करून घेऊयात. सगळ्यात आधी आपण बघितलं होतं पॉइंट. सपोज मी एक पॉइंट डॉट ड्रॉ केला, त्यालाच काय म्हणणार आहोत आपण, पॉइंट ए. ओके, आता अजून एक पॉइंट ड्रॉ केला मी. ओके, पॉइंट बी. जर या दोघं पॉइंट्सला मी कनेक्ट केलं तर मला काय भेटलंय, माझा लाईन सेगमेंट. का, कारण तो ए पॉइंट पासून स्टार्ट होतोय आणि बी पॉइंटला एंड होतोय. जर याला एंड पॉइंट्स आहेत म्हणजेच हा तुमचा झाला लाईन सेगमेंट. आता मी एका डिरेक्शन मध्ये हा एक्सटेंड केला, मग आता हा काय झाला रे बाळांनो, तुमचा रे झाला, बरोबर. मग याला आपण रीड कसं करणार, रे ए बी, बरोबर. आता मी याला ए च्या साइडला पण एक्सटेंड केलं. आता ही काय झाली तुमची लाईन, बरोबर. मग ही काय झाली तुमची लाईन ए बी ना. जर या बी पॉइंट मधून तुमची एक लाईन पास होते, मी अजून एक लाईन पास केली, अजून एक लाईन माझी बी पॉइंट मधून पास झाली आहे, बरोबर. मग अजून एक लाईन जर मी ड्रॉ केली तर मल्टिपल लाईन्स, इनफायनाइट नंबर ऑफ लाईन्स तुमच्या बी पॉइंट मधून पास होत आहेत. सो व्हेन two or more lines pass through the same point, that time those lines are called as concurrent lines. आणि हा B पॉइंट, ज्या पॉइंट मधून तुमच्या सगळ्या लाईन्स पास होत आहेत त्याला काय म्हणणार आपण, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. ओके, तर अजून काही कन्सेप्ट आपल्या बाकी आहेत ज्या आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत.